वाल्मिक कराडचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। कराडला उपचारांसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। वॉर्डातल्या सर्व रुग्णांना दुसरीकडे हलवलं गेलंय। त्या ठिकाणी पोर्टेबल सीसीटीव्ही तात्पुरत्या स्वरूपात लावल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून केला जातोय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची तब्येत बिघडली आहे। वाल्मिक कराडच्या पोटात दुखू लागल्यामुळे बुधवारी रात्री त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं गेलं। सध्या वाल्मिक कराडवरती बीडच्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। बापू अंधळे खून प्रकरणावरनं जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय, ज्यात 29 जून 2024ला महादेव गित्ते यांच्यावरती वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं हल्ला झाल्याचा आरोप केला जातोय। यामुळे मोठी खळबळ माजली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केला। महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडची मुलं सुशील आणि श्री कराड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना एकूण 150 कॉल्स केले असा आरोप धस यांनी केला। आमदार सुरेश धस यांनी आज बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणी धस यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। महादेव मुंडेंची 15 महिन्यांपूर्वी हत्या झाली आहे। अद्याप हत्या प्रकरणाचा तपास नाहीये। हत्येचा तपास एनसीबीकडे द्यावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। मुंडेंचे हत्यारे 15 दिवसात सापडायला हवेत असंही धस म्हणतात। वंजारी समाज धनंजय मुंडे आणि टोळीमुळे बदनाम झाला असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा चर्चेत आलाय। वंजारी समाजाला बदनाम केलं जाते असा आरोप होत होता। त्याविषयी बोलताना जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवरती थेट आरोप केलाय। भंडाऱ्याच्या जवाहर नगरातील आयुध निर्माण कारखान्यात स्फोट झाला। सी सेक्शन मधल्या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भंडारा दुर्घटनेतल्या मृतकांना श्रद्धांजली वाहिली। नागपुरात सुरू असलेली पत्रकार परिषद थांबवत त्यांनी श्रद्धांजली वाहिली। बांगलादेशींना जन्मदाखले देण्याचं कारस्थान महाविकास आघाडीचंच आहे असा आरोप किरीट सोमय्यांनी केला। बांगलादेशींना जन्मदाखले देताना सादर केलेल्या बोगस कागदपत्रांची चौकशी होऊन दोषींवरती कारवाई होईल। तसंच राज्यातील 2 लाख बांगलादेशींना परत पाठवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोध मोहीम आता तीव्र झाली आहे। ही मागणी हिंदू जनजागृती समितीनेही केली होती। घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना मदत करणाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाते। कानातल्या इयरफोनमुळे ट्रेनचा आवाज ऐकू न आल्यानं ट्रेनच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला। ही घटना पालघरमध्ये घडली आहे। सफाळे रेल्वे स्थानकाजवळ रूळ ओलांडताना वैष्णवी रावल या विद्यार्थिनीला राजधानी एक्सप्रेसनं धडक दिल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला। राज्यात एसटीचा प्रवास महाग होण्याची शक्यता आहे। परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत 14.95% एसटी दरवाढीला मंजुरी मिळाली आहे। छावा चित्रपटाच्या ट्रेलरवरनं नवा वाद उद्भवलाय। छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवणं आणि संवादांमधनं हिंदवी स्वराज्याचा उल्लेख गाळल्यामुळे हा वाद निर्माण झालाय। ट्रेलरमधल्या काही दृश्यांवरती तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे। धाराशिवमधनं शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध होतोय। दरम्यान मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं गेलं। धाराशिवसह जिल्ह्यातील 13 ठिकाणी हे आंदोलन करत शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये शेती बचाव कृती समिती आक्रमक झाली आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही असा इशारा कृती समितीच्या वतीनं दिला गेलाय। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लातूरमध्ये शेतकऱ्यांनी एकदिवसीय धरणं आंदोलन केलं। महामार्ग रद्द न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातही शेतकरी आक्रमक झाले। हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा मोजणीला येणाऱ्या अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। शक्तीपीठ महामार्गाविरोधात हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। आमच्या शेतातनं हा महामार्ग जाऊ देणार नाही असा थेट इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला। अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडी वाढवली गेली आहे। आरोपी मोहम्मद शरीफुल्ला याला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली जाते।
सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीसोबत बांगलादेशातनं आणखी 4 ते 5 बांगलादेशी मुलं भारतात आली होती. एजंट्सनं शरीफुल इस्लाम याला भारताची सीमा ओलांडण्याला मदत केली होती अशी माहिती पुढे येते. मालेगाव सहकार परिषदेच्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहांनी हजेरी लावली. यावेळी शहांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार 10 वर्ष देशाचे कृषी मंत्री होते. कृषी मंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी आणि साखर उद्योगासाठी काय केलं असा सवाल शहांनी विचारला. मालेगावच्या कार्यक्रमात अमित शहा आणि छगन भुजबळ एकाच मंचावर दिसले. या कार्यक्रमात भुजबळांना शहांच्या शेजारी स्थान दिलं गेलं होतं. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान दोघेही एकाच मंचावरती आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाही रंगल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी स्वतःजवळ बोलावत बाजूच्या खुर्चीवरती बसवलं, हा त्यांचा मोठेपणा. या शब्दात छगन भुजबळांनी अमित शहांचं कौतुक केलं. राजकारणाबद्दल आमची चर्चा झाली नाही. व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पार्कबाबत चर्चा झाली असंही भुजबळांनी सांगितलं. गृहमंत्री अमित शहांनी त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी विधिवत पूजा करत त्यांनी प्रार्थना केली. पुण्यातल्या कार्यक्रमाआधी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एक बैठक पार पडली. अजित पवारांनी आपल्याशी एका प्रकल्पाबाबत चर्चा केली. आमच्यात राष्ट्रवादी पक्षाबाबत कोणतीच चर्चा झाली नाही असं शरद पवारांनी सांगितलं. पण पुण्यातल्या याच कार्यक्रमात दोनही पवारांनी एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं. यावरती शरद पवारांनी भाष्य केलंय. नव्या सहकार मंत्र्यांना आपल्याशी बोलायचं होतं म्हणून ते आपल्या शेजारी बसले असं पवार म्हणतात. तर कोण जातंय आणि कोण राहतंय याबाबत आपल्याकडे सर्व माहिती आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. आमच्याकडचा सर्व गाळ आधीच गेलाय. आता आमच्यातनं कुणीही जाणार नाही. उदय सामंतांनी आधी स्वतःला सांभाळावं अशी टीका संजय राऊत यांनी केली. उद्योगमंत्री दाओसला नेमके कशासाठी गेले? गुंतवणूक करण्यासाठी की पक्ष फोडण्यासाठी असा सवाल विचारत शरद पवारांनी सामंतांवर टीका केली. सामंत वारंवार सांगतायत की हे संपर्कात आहेत, ते संपर्कात आहेत. आपण वाट पाहतोय की कोण कधी जातंय असा टोलाही पवारांनी यावेळी लगावला. पालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढण्याचं उद्धव ठाकरेंचं मत आहे, पण टोकाची भूमिका नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. भाजपशी गद्दारी केली नसती तर आज चित्र वेगळं असतं अशी टीका उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. ठाकरेंनी आपण कुठे चुकलो याचंही आत्मपरीक्षण करावं असं बावनकुळे म्हणाले. तर चंद्रशेखर बावनकुळेंना ताबडतोब अटक करायला हवी. बावनकुळेंनी 600 कोटींचा भूखंड एका रुपयात घेतला असा आरोप केलाय संजय राऊतांनी. बावनकुळेंना महसूल मंत्रीपद दिलं हा सर्वात मोठा गुन्हा आहे असंही राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. शिंदे आणि त्यांचे लोक ईडी सीबीआयच्या भीतीनं पळालेत अशी टीका राऊतांनी केली. आम्ही तुमच्यासारखी लाचारी स्वीकारली नाही असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे बालिश नेते आहेत, त्यांना अजूनही सरकार उमगलेलं नाही अशी टीका महसूल मंत्री बावनकुळेंनी केली आहे. 2 वर्ष आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते आणि ते पर्यटनच करत होते. सरकारचा मूळ गाभा त्यांना कळलाच नाही असा टोला बावनकुळेंनी लगावलाय. सांगलीच्या जत तालुक्यातील संखमध्ये बसवराज पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. मनोज जरांगे पाटील न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत भावूक झाले. उपोषणाच्या आधी कुटुंबाला भेटलात का हा प्रश्न विचारताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कुटुंबापेक्षा आपल्याला समाज अधिक महत्त्वाचा वाटतो अशी भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. भोंग्यांसंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर आमदार नितेश राणेंनी न्यायालयाचे आभार मानले. कायद्याचं उल्लंघन करताना कुणी दिसलं तर त्याच्यावरती कारवाई होईल असा इशाराच आता राणे देतात. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना खडसावलंय. प्रत्येक जिल्ह्यातील मनसेच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला. महायुतीतल्या भाजपच्या मंत्र्यांचे पीए हे थेट संघाचे कार्यकर्ते असतील. भाजपच्या मंत्र्यांचे सर्व पीए हे थेट संघाच्या मुशीत घडलेले असतील. त्यामुळे संघ आणि भाजपमध्ये योग्य समन्वय साधता येईल असा निर्णय बैठकीत झालाय. कोल्हापूरच्या कागलमध्ये राजकारण पुन्हा तापलंय. यंदा चुकीला माफी नाही अशा आशयाचे स्टेटस मुश्रीफ समर्थकांनी ठेवल्यात.
विधानसभेच्या निवडणुकीत घटलेलं मताधिक्य आणि पालकमंत्री पदासंदर्भात झालेला अपेक्षाभंग यानंतर मुश्रीफ समर्थकांकडनं स्टेटसद्वारे वचपा काढण्याचा इशारा दिला जातोय. दावोसच्या परिषदेतनं परतल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांचं रत्नागिरीमध्ये आगमन झालं. यावेळी युवा सेनेकडनं सामंत यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात त्यांच्यावरती फुलांची उधळण करण्यात आली. पुण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपीकडनं 40 किलो गांजासह कोकेन ड्रग्ज असा 84 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय. दरम्यान कोरेगाव पोलीस स्थानक आणि लोणी काळभोर पोलीस स्थानकाच्या हद्दीत छापेमारी करत 2 वेगवेगळ्या कारवाईत 4 आरोपींना अटक झाली आहे. पुण्यातील राष्ट्रीय आणि खासगी बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी मनसेनं केली आहे. पुण्यातल्या 9 बँकांना मनसेकडनं निवेदन दिलं गेलं. बँकेत कर्मचाऱ्यांनी खातेदारांशी मराठीतनं संवाद साधावा तसंच इतर सेवा मराठीत देण्याची मागणी निवेदनातनं केली गेली आहे. पुण्याच्या नांदेड गावात गिलेन बॅरी सिंड्रोम आजाराचे सर्वाधिक रुग्ण सापडलेत. दरम्यान दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केलाय. गावाला ज्या विहिरीतनं पाणी पुरवठा केला जातो त्या विहिरीमध्ये अनेक दिवसांपासून दूषित पाणी येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. नेरळवरनं माथेरानला जाणाऱ्या घाटात एका कारला अचानक आग लागली. या आगीमध्ये गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. प्रसंगावधान राखत कारमधील प्रवासी खाली उतरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पुण्यामध्ये माजी उपमहापौर आबा बागुल यांचा मुलगा हेमंत बागुल याने एका दुचाकीस्वाराला मारहाण केली. गाडीला धक्का लागला म्हणून बागुल यांनी मारहाण केली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद आहे. कोथरूड परिसरामध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांची दखल घेत चंद्रकांत पाटलांनी अलंकार पोलीस स्थानकाला भेट दिली. सोनसाखळी चोरांच्या मुसक्या लवकरात लवकर आवळा अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. डोंबिवलीमध्ये झाड रिक्षावरती कोसळून एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. काही सेकंदच आधी प्रवासी रिक्षातनं उतरल्यामुळे अगदी थोडक्यात या प्रवाशाचा जीव वाचलाय. चाकण पोलीस स्थानकाच्या हद्दीत औद्योगिक परिसरात असलेल्या महावितरणच्या विद्युत रोहित्रामधनं कॉपर वायर चोरी करणाऱ्या आरोपींना चाकण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या. आरोपींकडनं 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय. चाकणमध्ये झालेल्या अपघातातील गंभीर जखमी मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात शोककळा पसरलेली असून धनश्री अंबादास गाढवे असं 9 वर्षीय मृत मुलीचं नाव आहे. पुण्यामध्ये महिलांवरच्या अत्याचारांच्या गुन्ह्यात आता वाढ होते. महिलांवरच्या अत्याचाराचे गुन्हे प्राधान्यानं नोंदवून त्यांना न्याय द्यावा तसंच आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना शहरातल्या सर्व प्रमुख पोलीस स्थानकाच्या प्रमुखांना दिल्या गेल्यात. तर पीडित महिलांना आधार देण्यासाठी पोलिसांकडनं त्यांच्याशी सातत्यानं संपर्क ठेवला जातोय. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका अत्याचार पीडितेनं न्यायाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं. दरम्यान आरोपी हा सुरेश धसांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप संबंधित पीडितेनं केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या पायली गावच्या ग्रामस्थांनी पायली भटाडी गट ग्रामपंचायत कार्यालयापुढे धरणं आंदोलन सुरू केलं. कोळसा खाणीमुळे बाधित झालेल्या गावाचं पुनर्वसन होणार आहे. मात्र ग्रामस्थांनी केलेल्या 111 जमीन रजिस्ट्री ग्राम सचिवांनी रोखून धरल्या. त्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बुलढाण्याच्या पळशी गावात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. कर्जमाफीच्या मागणीसाठी टॉवरवरती चढून आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला होता. दरम्यान टॉवरवरती चढण्यापूर्वी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं. जळगावच्या 40 गावमध्ये नगरपालिकेकडनं कर थकवणाऱ्या 2,500 थकबाकीदारांना नोटीस बजावली गेली आहे. कर न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा पालिकेनं दिलाय. चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील 4 पैकी 2 बिबट्यांची बर्ड फ्लूची सिरो टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. भोपाळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस या संस्थेनं हा अहवाल दिलाय. मावळच्या वडगाव वागदवाडी गावामध्ये बिबट्याची दहशत आहे. पाळीव प्राण्यांपाठोपाठ बिबट्या हल्ले करत असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्राजक्ता बांदेकर विजयी झाल्या. महाविकास आघाडीच्या नगरसेविका श्रुती वर्दम यांनी महाविकास आघाडी उमेदवार यांना मतदान न करता भारतीय जनता पक्षाच्या प्राजक्ता बांदेकरांना मतदान केल्यामुळे भाजपचा विजय झालाय. परभणीमधील गंगाखेड शहरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती असलेल्या
नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला वारंवार आग लागल्याची घटना घडतेय, त्यामुळे परिसरात प्रदूषण वाढलंय. याकडे नगरपालिका प्रशासनानं लक्ष देऊन कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांची आहे. परभणी गंगाखेड हायवेवरती असलेल्या दैठणा गाव आणि परिसरात मुख्य रस्त्यावरची लाईट गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. लवकरात लवकर पथदिवे सुरू करावेत अशी मागणी होती. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या कोयना गेट परिसरात अस्वलांचा संचार दिसतोय. काही दिवसांपूर्वी एका ट्रक चालकावरतीही अस्वलीनं हल्ला केला होता. त्यामुळे परिसरात सध्या दहशत आहे. बुलेटिनमध्ये आपल्याला अन्य काही घडामोडींचा आढावा घ्यायचाच आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर.